नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर शेलू वांगणी गृह प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन, गिरणी कामगारांचा विरोध डावलून सरकारचा निर्णय। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। गिरणी कामगारांसाठी वांगणी आणि शेलू येथे 81,000 घरे खासगी विकासकांच्या माध्यमातून बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। मात्र या दोन्ही ठिकाणच्या घरांना मोठ्या संख्येने गिरणी कामगारांचा आणि गिरणी कामगार संघटनांचा विरोध आहे। हे प्रकल्प रद्द करण्याची मागणीही त्यांच्याकडून होत आहे। मात्र या मागणीकडे आणि कामगारांच्या विरोधाकडे कानाडोळा करत राज्य सरकारने आता या दोन्ही प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा घाट घातला आहे। लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे। गिरणी कामगार मात्र मुंबईतच घरे देण्याच्या मागणीवर ठाम असून शेलू आणि वांगणीतील घराला आपला विरोध कायम राहील अशी भूमिका 16 गिरणी कामगार संघटनांनी घेतली आहे। बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने काही वर्षापूर्वी घेतला। त्यानुसार घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हाडाकडे 3 टप्प्यात 1,75,000 अर्ज सादर झाले आहेत। मात्र मुंबईत केवळ 15,000 गिरणी कामगारांनाच घरे देता आली आहेत। तर MMRDAच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात काही घरे दिली जात आहेत। एकूण अंदाजे 25,000 गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना सरकार घरे देऊ शकणार आहे। त्यामुळे 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गंभीर बनला आहे। हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने वांगणीत 50,000 आणि शेलू येथे 31,000 घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे। दोन्ही खासगी विकासकांच्या माध्यमातून ही घरे बांधली जाणार आहेत। तसेच या घरांसाठी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना 9.5 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। या दोन्ही प्रकल्पांचा आराखडा तयार झाला आहे। तसेच या दोन्ही प्रकल्पातील घरांसाठी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून संमतीपत्रे सादर करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यापैकी शेलूतील घरांसाठी बऱ्यापैकी संमतीपत्रे सादर झाली असून वांगणीसाठीही काही कामगार आणि वारसदारांनी संमतीपत्रे दिली आहेत। मात्र मोठ्या संख्येने गिरणी कामगारांचा वांगणीतील घरांना विरोध आहे। तसेच 16 संघटनांचा शेलू आणि वांगणीतील घरांना विरोध असून हे प्रकल्प रद्द करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे। गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच घरे द्यावीत अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघासह 15 संघटनांनी केली आहे। गेल्या वर्षी या मागणीसाठी या संघटनांनी मोर्चाही काढला होता। मात्र मुंबईतच घरे देण्याची त्यांची मागणी जी आहे ती अद्याप मान्य झालेली नाही। या उलट वांगणी आणि शेलूतील घरांच्या भूमिपूजनाचा घाट सरकारने घातला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लवकरच या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये नाराजी असून हे दोन्ही प्रकल्प तातडीने रद्द करावेत या मागणीवर आम्ही ठाम असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाने दिली आहे। या मागणीसाठी आज 10 मार्च रोजी 16 संघटनांनी मोर्चाची हाक दिली आहे। तर मुंबईतच हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी 16 कामगार संघटनांनी एकत्र येत लढा जो आहे तो तीव्र केलेला आहे। या लढ्याचा भाग म्हणून आज 10 मार्च रोजी विधिमंडळ अधिवेशनावर भव्य निर्धार मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष यांनी केलेले आहे। शेलू वांगणीला विरोध आहे तर मुंबईतच घर हवे। गिरणी कामगारांना मुंबईबाहेर शेलू किंवा वांगणी येथे घरे नकोत, तर ती मुंबईतच मिळाली पाहिजेत। यासाठी 16 संघटनांचा संयुक्त लढा सुरू आहे। सुमारे 1,70,000 कामगारांनी घरासाठी अर्ज केले असून त्यापैकी 1,25,000 अर्ज जे आहेत ते पात्र ठरण्याची शक्यता आहे। 1 ऑक्टोबर 1981च्या संपानंतरच्या कामगारांनाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तर आजचा हा जो निर्धार मोर्चा आहे त्याला चांगलं यश येऊ देत आणि गिरणी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होऊ देत। तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।